अधिसूचना जाहीर केली त्यानुसार 12+1 विद्यार्थी त्या ठिकाणी बसतील अशा प्रकारची ती बस आम्ही आता परवानगी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून परवानेच आम्ही चालू करतोय। प्रामुख्याने रोजगार निर्मिती यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ताबडतोब आजपासूनच आम्ही हे परवाने द्यायला सुरुवात करतो। त्यांनी याबाबत आणि माजी जे पर्यटन मंत्री होते अनिल परब यांनी म्हटलं की आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये जाऊ। ठीक आहे, कोर्टामध्ये ज्याला जायचं त्यांनी जाऊ द्या, पण विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे आणि अनेक जे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी आम्हाला आभार सुद्धा व्यक्त केलेला आहे। त्यांनी आमचं कौतुकही केलेलं आहे की देशामध्ये पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचललेली आहे आणि त्यामध्ये GPS यंत्रणा असणार आहे, त्यामध्ये कॅमेरा सिस्टीम असणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रायव्हर जर दारू प्यालेला असेल तर ते ताबडतोब त्या गाडी ती चालू होणार नाही अशा पद्धतीचं यंत्र त्या ठिकाणी बसवलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे। दादा भुसे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला नव्हते, पालकमंत्री पदाच्या बिलकुल नाही, तुमचा गैरसमज आहे। दादा भुसे आत्ताच माझ्यासोबत होते, ते ह्या बैठकीला सुद्धा होते। काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाहीत। आमचे शिंदे साहेब सुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोहोचलेलं नाहीये, त्यामुळे ते अनुपस्थित होते। त्यामुळे असं काही कोणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हे जो 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी झेंडावंदन करावं ह्यासाठी काढलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाही। यांना झेंडावंदन करायला दिलं होतं, यावेळी भूगोलन द्यावं अशी मागणी होती। नाही, अशी काही मागणी होती। आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे। निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, त्यांनी काही मतदारसंघ त्यामध्ये दाखवलेले आहेत, 10 ते 12 मतदारसंघ आहेत, यामध्ये फेरफार केल्याचा आरोप ते करतायत आणि कुठेतरी गंभीर बघा, निवडणुका झाल्यापासून महाविकास आघाडी हेच करते। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी असे का आरोप केलेले नाही, फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आरोप करायचे। मुद्दामून आरोपाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा संभ्रम सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण करायचं हे महाविकास आघाडीचं धोरण आहे। परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 237 आमदार देऊन ह्या जनतेनं आम्हाला या ठिकाणी सरकार मध्ये बसवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत। त्यामुळे हे जे विरोधकांचं षडयंत्र आहे ते पुढले किती त्यांनी आनाभाका घेतला किंवा मोर्चे काढले तरी शेवटी सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडले। फार ती दुर्घटना वाईट आहे। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय, किंबहुना हायकोर्टानं पण निर्देश दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की 14 वर्षाखालील गोविंदांना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेऊ नये। दहीहंडीचा सराव करताना सुद्धा या गोविंदांना लांब ठेवावं, असं असताना सुद्धा काही गोविंदा मंडळ अशा प्रकारे जर लहान मुलांना वर चढवत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। शेवटी हा खेळ आहे, खेळासारखं पाहिलं पाहिजे, परंतु सर्वसामान्य लहान मुलांना वर चढवणं हे दुर्दैवी घटना दहिसरमध्ये घडलेली आहे। त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी आयोजकांना सुद्धा जे मुख्य अध्यक्ष आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु गुन्हा दाखल करून त्या मुलाचा काही जीव परत येणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्या गोविंदा पथकांना आणि त्याचबरोबर सराव करणाऱ्या गोविंदांना सुद्धा विनंती करतोय की लहान मुलांना 6व्या थरावर 5व्या थरावर चढवण्याचा प्रयत्न करू नका आणि हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत त्याचं पूर्णपणे पालन करा। असं काही नाही आहे, बिलकुल नाही आहे। आमच्या सगळ्या आमदारांना निधी दिला जातोय। माझ्या डिपार्टमेंटचं जर तुम्ही मला विचारताल, आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या एसटी डेपो आहेत किंवा एसटी स्टँड आहे किंवा इतर काही
काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही आमदारांनी वक्तव्य केलेलं माझ्या तरी निदर्शनास नाही. देखिए, राज्य में पहली बार जो स्कूली बच्चे हैं उनकी बहुत सारी दुर्घटनाएं महाराष्ट्र राज्य में अभी तक घटी थी. इसको देखते हुए राज्य के ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में ऐसा निर्णय लिया, केंद्र शासन की परमिशन ली है और 12+1 ऐसे विद्यार्थी जा सके ऐसी मिनी बसेस को हमने परमिशन दे दी है और आज उसकी अधिसूचना भी हम जारी करेंगे और कल से हम जो हमारे पास मांग करेगा ये स्कूली बस के परमिशन के लिए उनको दे देंगे. बहुत सालों से ये जो सवाल है वो खड़ा होते आ रहा था, क्योंकि बहुत सारे विद्यार्थियों की जान जोखिम में डालते हुए रिक्शा में या अलग अलग वाहनों से विद्यार्थियों को स्कूल में ले जाना इनलीगल तरीके से चालू था. अभी उसके ऊपर पर्याय हमने उपलब्ध करके दिया और राज्य पूरे देश में ये पहला राज्य है कि ये अधिसूचना जारी करने वाला, ताकि हम विद्यार्थियों को सुरक्षितता को प्राधान्य दें. सर, 11 पाबंदी के बावजूद भी 11 साल के बच्चे गोविंदा की मौत हो गई है. बहुत गलत तरीके से वो मौत हो गई है, क्योंकि सम्माननीय हाईकोर्ट, सम्माननीय सुप्रीम कोर्ट ने ऐसा कहा था कि किसी भी हालत में 14 साल के कम उम्र के बच्चों को ये दही हांडी के उत्सव में नहीं लिया जाए, क्योंकि ये अगर बच्चे ऊपर चढ़ते और कोई भी अगर हेलमेट नहीं होता है या कोई भी सुरक्षितता नहीं अगर होती है तो दुर्घटना हो सकती है. जैसे दहीसर में घटी है तो बहुत ही ये गलत है, दुर्दैव घटना ये घटी है. हम आपके माध्यम से अभी भी सभी गोविंदा पथकों को और साथ में आयोजकों को भी ये विनती करते हैं कि जो सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट ने निर्देश दिए उसके अनुसार ही आप कार्रवाई करें और बच्चों को इसमें नहीं. सरकार ने तो एक्शन ले ली है. जो मंडल का अध्यक्ष था उनके ऊपर एफआईआर दाखिल किया, मगर एफआईआर दाखिल करने से वो बच्चे की जान तो नहीं आ सकती है. हम आह्वान करना चाहते हैं कि ऐसी बड़ी जो दही हांडी का उत्सव हमारे राज्य में होता है तो छोटे बच्चों को 14 साल की उम्र के कम बच्चों को उसमें भागीदारी के रूप में नहीं लिया जाए, ताकि कोई अपघात घटे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.